हां, तर सुरुवातीला माझ्याकडे अजेंडा आहे. 1 मिनिट. सुरुवातीला आपण बघणार आहे ओपन सोर्स इंट्रोडक्शन, म्हणजे हे सेशन आपण कशामुळे ठेवलंय. पीपीटी दिसते ना सर्वांना? येस विजिबल. हां, तर सुरुवातीला आपण बघतोय ओपन सोर्स काय आहे नेमकं, म्हणजे ओपन सोर्स आपण कशामुळे कन्सेप्ट काढलाय, म्हणजे हा कन्सेप्ट आहे पण आपण कशामुळे डिस्कस करतोय हा. तर ओपन सोर्स म्हणजे आता जे गिटहब हे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यावर जे प्रोजेक्ट आहेत ते काही प्रोजेक्ट जे पब्लिक आहेत त्यांना आपण ओपन म्हणू शकतो, आणि जे पब्लिक प्रोजेक्ट आहेत त्यांना आपण कंट्रीब्यूट पण करू शकतो. म्हणजे सपोज आता माझा एक ओपन प्रोजेक्ट आहे गिटहबवर या प्लॅटफॉर्मवर, तर त्या प्रोजेक्टमध्ये मी तर कोड करतच असतो, पण त्याच्यासोबत जर मला दुसऱ्या काही टीमने पण मला सपोर्ट करायचा असेल किंवा त्यांना काही स्वतःचा कोड त्याच्यामध्ये ॲड करायचा असेल तर त्याला आपण ओपन सोर्स कंट्रीब्युशन म्हणू शकतो. म्हणजे सपोज आता मी एक प्रोजेक्ट सुरू केला आहे ओपनमध्ये, कंपोनंट लायब्ररी म्हणून. त्याला जर सपोज रणजित किंवा अजित नाहीतर तुमच्यापैकी कोणी पण जर स्वतःचा कोड पण त्याला ॲड करत असेल तर त्याला आपण ओपन सोर्स कंट्रीब्युशन म्हणू शकतो. मग तुम्ही विचारणार याच्यामध्ये माझा फायदा काय, म्हणजे माझा तर टाइम वेस्ट होतोय याच्यामुळे. तर त्याचा असा फायदा आहे की तुम्ही एकतर स्किल्स लर्न करू शकता, आणि ज्यावेळेस तुमची प्लेसमेंट होईल तुम्ही कंपनीत जाल त्यावेळेस तुम्हाला गिटवरच काम करायचं असते. आणि गिट हा तुम्ही गिटबद्दल व्हिडिओमध्ये ऐकलंच असेल, तर गिट हे व्हर्जन कंट्रोल सिस्टम आहे आणि गिटहब हा प्लॅटफॉर्म आहे. तर गिट या सिस्टमचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तुम्ही जेवढे काय कोड चेंजेस केलेले आहेत कोडमध्ये किंवा ॲड केलेले आहेत त्या सर्वांची आपण हिस्ट्री बघू शकतो. म्हणजे कधी कोणी आणि म्हणजे कोणत्या टायमिंगला कोणी त्याला ॲड केला आहे किंवा चेंज केला आहे याची सर्व हिस्ट्री आपल्याला गिटमध्ये असते. आता दुसरी गोष्ट गिटहब काय आहे, तर गिटहब हा प्लॅटफॉर्म आहे मायक्रोसॉफ्टकडून, जे गिट यूज करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म आहे जिथं तुम्ही गिटच्या कमांड हे सर्व इम्प्लिमेंट एक्झिक्यूट करू शकता. आणि सुरुवातीला HTML CSS तुम्हाला येणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं एक मॉडेल पण आहे. सुरुवातीला VS कोड आपण इन्स्टॉल करणार आहेत. VS कोड एक एडिटर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कोड करू शकता. HTML असेल, CSS असेल किंवा बाकी कुठल्याही लँग्वेज तुम्ही कोड करू शकता VS कोडमध्ये. तर मी आता सर्व माझे सॉफ्टवेअर अनइन्स्टॉल केलेले आहेत आणि मी इथं VS कोड आणि गिट डाउनलोड करून ठेवलेला आहे. जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही क्रोममध्ये जाऊ शकता. आपल्याला बेसिकली 3 सॉफ्टवेअरची गरज आहे. मला ब्राउझर तर लागेलच, क्रोम ब्राउझर म्हणून. तुम्ही क्रोम म्हणून सर्च करू शकता गुगलमध्ये आणि डाउनलोड करू शकता. इथं डाउनलोडची लिंक मिळून जाईल तुम्हाला. आणि क्रोम नसेल तरी चालेल, पण क्रोम हे चांगलं ब्राउझर आहे डेव्हलपरसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला गुगलमध्ये VS कोड म्हणून सर्च करायचं आहे, जे एडिटर आहे HTML CSS किंवा कुठल्याही लँग्वेजसाठी तुम्ही VS कोड यूज करू शकता. आणि ह्या code.visualstudio.com/download या URL वर गेल्यावर तुम्हाला असा युजर इंटरफेस दिसेल. तिथे तुम्हाला विंडोजसाठी एक सांगत आहे, लिनक्ससाठी आणि मॅकसाठी. ज्यांच्याकडे लिनक्स उबंटू आहे त्यांनी हे डाउनलोड करू शकता. याचा तुम्हाला व्हिडिओ पण मिळेल लिनक्सवर कसं सेटअप करायचं आहे. पण जे मला वाटतं मोस्ट ऑफ द युजर्स विंडोज यूज करत आहेत. त्यामुळे तुम्हाला इथं डायरेक्ट डाउनलोड या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्याकडे तो डाउनलोड होईल. आता इथं माझ्यात डाउनलोड झालेला आहे, मी डबल डाउनलोड करत नाही त्याला. आणि याला तुम्हाला डबल क्लिक करून इन्स्टॉल करायचं आहे VS कोडला. असं तुम्हाला पॉप म्हणजे त्याचा स्क्रीन येईल, वेलकम स्क्रीन. इथे तुम्ही आय ॲक्सेप्ट द ॲग्रीमेंट करू शकता आणि नेक्स्ट करू शकता. विंडोजमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड इन्स्टॉलेशन आहे, तुम्हाला जास्त काही चेंजेस करायचे नाहीत, फक्त नेक्स्ट करायचं आहे आणि हा इन्स्टॉल होईल विज्युअल स्टुडिओ कोड. आणि विज्युअल स्टुडिओ कोड यूज केल्यामुळे तुमची प्रोडक्टिव्हिटी खूप वाढते. याच्यामध्ये आपण एक्सटेन्शन पण बघणार आहोत, म्हणजे कुठल्या एक्सटेन्शनमुळे आपला कोड फास्ट होऊ शकतो. आता हा इन्स्टॉल झालेला आहे, मी याला फिनिश करतो. इथं लॉन्च म्हणत आहे तो, याला डायरेक्टली लॉन्च करू शकतो तो, नाहीतर मी त्याला फिनिश करून डेस्कटॉपवर आयकॉन आलेला असेल. हॅलो, आवाज येत नाही का? हा येतोय.
काय क्वेश्चन आहे का? नाही नाही नाही, आता मी चालू केलं एकदम कॉल पडला. ओके ओके. तर मी विज्युअल स्टुडिओबद्दल सांगत होतो. तर विज्युअल स्टुडिओ मी आत्ता इन्स्टॉल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्टार्टला क्लिक करून इथं विज्युअल स्टुडिओ म्हणून सर्च करू शकता आणि इथं तुम्हाला विज्युअल स्टुडिओ कोड इन्स्टॉल झालेला दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याला क्लिक करायचं आहे आणि ओपन करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला वेलकम स्क्रीन येईल. मी एक नवीन इथं तुम्ही कंट्रोल शिफ्ट एन करू शकता, जो तुम्हाला नवीन इन्स्टन्स दाखवल. अशी तुम्हाला स्क्रीन येईल, ब्लँक स्क्रीन. आणि तुम्ही इथं बघू शकता, तुम्ही इथून ओपन फोल्डर असतो इथं. हा मी 1 मिनिट डिफॉल्ट थीमला चेंज करतो. तुम्हाला जर थीममध्ये दिसत नसेल व्यवस्थित तर डार्क प्लस म्हणून याची डिफॉल्ट थीम असते विज्युअल स्टुडिओची. तर इथं तुम्ही ओपन फोल्डर करू शकता आणि प्रोजेक्टचं तुमचं फोल्डर ओपन करू शकता. आता मी इथं डी मध्ये एक फोल्डर बनवतो, सॅम्पल एस मध्ये HTML CSS म्हणून एक फोल्डर बनवतो. तुम्ही कुठल्या पण नावाचं फोल्डर बनवू शकता. मी या फोल्डरला ओपन करतो, सिलेक्ट फोल्डर म्हणून. हा तुम्हाला HTML CSS असा ओपन करून दाखवल. त्याच्यानंतर तुम्ही न्यू फाईल करू शकता आणि इथं एक HTML फाईल बनवू शकता, index.html. आणि त्याला झूम करू शकता तुम्ही माऊसच्या स्क्रोल व्हीलने. आणि त्याच्यामध्ये तुम्ही शिफ्ट आणि 1 या 2 कीज प्रेस केल्यानंतर तुम्हाला एक्सक्लेमेटरी मार्क दिसेल आणि याला एंटर केल्यानंतर तुम्हाला एक HTMLचं डॉक्युमेंट मिळेल. हा एक शॉर्टकट आहे HTML डॉक्युमेंटसाठी. इथं मी सॅम्पल म्हणून टाकतो टायटल आणि इथं हॅलो म्हणून टाकतो. आता ही HTML फाईल आपण जनरली रन कसं करतो, फोल्डरमध्ये जातो आपण. आता इथून तुम्ही रेव्हेल इन फाईल एक्सप्लोर केलं तर ह्या फोल्डरमध्ये, म्हणजे हा फोल्डर तुमच्या पुढे ओपन होईल. तर तुम्ही जनरली HTML पेज याला डबल क्लिक करून ब्राउझरमध्ये ओपन करता आणि तो तुम्हाला त्याचा कंटेंट दिसतो. पण हे काय फाईल प्रोटोकॉलने ओपन झालेलं आहे. आणि याच्यामध्ये जर मला चेंज करायचं असेल फाईलमध्ये, हॅलो वर्ल्ड करतो सपोज मी, आणि चेंज केल्यानंतर मला इथं रिलोड करावं लागतंय Ctrl+R प्रेस करून ब्राउझरमध्ये. पण मला हे दरवेळेस रिलोड नाही करायचं, मला सर्व्हरनेच ओपन करायचं ते. मी ज्यावेळेस इथं चेंज करेल त्यावेळेस ते ऑटोमॅटिक तिथं चेंजेस झाले पाहिजेत. तर मी याला काय करतो, राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करतो. आता हे लाईव्ह सर्व्हर तुमच्या VS कोडमध्ये अवेलेबल नसेल, त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक्सटेन्शनचा सिम्बॉल दिसतोय, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह सर्व्हर म्हणून सर्च करायचं आहे. हा लाईव्ह सर्व्हर म्हणून एक एक्सटेन्शन आहे, याला राईट क्लिक करून तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आत्ता माझ्याकडे इन्स्टॉल आहे त्यामुळे मला अनइन्स्टॉल दाखवत आहे. तुमच्यामध्ये तुम्हाला इन्स्टॉल दाखवल किंवा इथे एक ब्लू कलरचं बटन पण असेल इन्स्टॉल म्हणून. हा ज्यावेळेस तुमच्या सिस्टममध्ये इन्स्टॉल होईल त्यावेळेस तुम्ही याला राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करू शकता, म्हणजे हा ऑप्शन इनेबल होईल. ज्यावेळेस तुम्ही ओपन विथ लाईव्ह सर्व्हर कराल त्यावेळेस तो 5500 पोर्टवर तुमचा सर्व्हर रन करेल ह्या index.html फाईलसाठी, या तुमच्या फाईलसाठी. त्याच्यानंतर सपोज तुम्ही इथं चेंजेस केले, आता हॅलो वर्ल्डचं सपोज मी हॅलो केलं तर इथे ऑटोमॅटिक तो चेंजेस दाखवल. आता मी साईड बाय साईड दोन्ही विंडोज ठेवतो, क्रोमला एक साईडला आणि VS कोडला एका साईडला. त्याच्यासाठी विंडोज आणि लेफ्ट किंवा राईट एरो तुम्ही प्रेस करू शकता. Ctrl+B केल्यानंतर हा फाईल एक्सप्लोरर हाईड करेल तो. स्क्रीन प्रॉपर रेंडर होते ना, का डिले होतो स्क्रीनमध्ये? सर्वांना प्रॉपर दिसते ना स्क्रीन? हॅलो यार आवाज येत नाही शुभम, आवाज येत नाही रे. आवाज येतोय का माझा? हॅलो हॅलो, आवाज येतोय का माझा? हॅलो हॅलो आता आवाज येतोय रे, आता आवाज येतोय. म्हणजे आवाजच आला नाही का मगापासून? लाईव्ह सर्व्हर पासून आवाज आला नाही का? बरं मी डबल सांगतो,
मी आता हा माझा व्हिज्युअल स्टुडिओ कोड आहे. त्याच्यामध्ये हा फाइल एक्सप्लोरर म्हणून दाखवत आहे. इथे HTML CSS च्या फोल्डरमध्ये आहे. मला याला काय करायचंय, आपण जनरली कसं करतो, याला फाइल एक्सप्लोररमध्ये ओपन करतो, याला डबल क्लिक करून ब्राउझरमध्ये तो HTML फाइल दाखवतो. पण याचा डिसएडव्हांटेज काय आहे, ज्यावेळेस मी इथं चेंजेस करतो, त्यावेळेस मला हे सेव्ह करावं लागतो आणि इथं रिलोड करावं लागतं या पेजला. पण मला जर हे लाईव्ह बघायचं असेल, म्हणजे इथे सेव्ह केलं की डायरेक्ट तिकडे चेंजेस बघायचे असतील, तर मला एक एक्सटेन्शन आहे VS कोडचं. इथे एक्सटेन्शनचा आयकॉन आहे. याच्यामध्ये मी लाईव्ह सर्व्हर सर्च करू शकतो. लाईव्ह सर्व्हर आणि इथे तुम्हाला लाईव्ह सर्व्हरचं एक्सटेन्शन मिळेल. आता मी इन्स्टॉल केलंय, पण तुमच्यामध्ये इन्स्टॉल नसेल तर इथं ब्लू कलरचं इन्स्टॉल बटन दाखवल. त्याला क्लिक केल्यानंतर तो याला इन्स्टॉल करेल आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ह्या index.html इथं वर एक्सप्लोररमध्ये index.html ला राईट क्लिक कराल, तर इथं ओपन विथ लाईव्ह सर्व्हर असा ऑप्शन असेल. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तो 5500 पोर्टवर तो त्याला रन करेल. आता इथं आपण ऑलरेडी केलेलं आहे. तुम्हाला जर ते डिस्कनेक्ट करायचं असेल तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. पोर्ट 5000. आता हे डिस्कनेक्ट झालंय आणि डबल मी त्याला ओपन करतो लाईव्ह सर्व्हरने. त्याला राईट क्लिक करून ओपन विथ लाईव्ह सर्व्हर करतो. म्हणजे ही फाईल सर्व्हर सर्व्ह करेल आपल्याला. आता इथं आलेली आहे. आता मला हे लाईव्ह बघायचंय. मी याला विंडोज आणि लेफ्ट एरो प्रेस करून याला हाफ विंडो मध्ये घेतो आणि याला विंडोज आणि राईट एरो प्रेस करून याला हाफ विंडो मध्ये घेतो आणि त्याच्यानंतर कंट्रोल बी प्रेस केल्यानंतर हा फाईल एक्सप्लोरर हाईड होईल आणि तुम्हाला फक्त फाईल दिसेल. आणि याच्यामध्ये सपोज मी आता चेंजेस करतो, वेलकम टू ओपन सोर्स म्हणून. तर इथं डायरेक्ट तुम्हाला कंटेंट लाईव्ह रिलोड दाखवतो. म्हणजे तुम्हाला इथं फक्त सेव्ह करायचं आहे आणि इथं ऑटोमॅटिक तो ब्राउझर रिलोड करेल. तर हे झालं तुमच्या HTML CSS साठी. ज्यांना HTML CSS माहित नाही त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ पण सेंड केला होता ग्रुपवर आणि अजून पण मी व्हिडिओ सेंड करतो HTML CSS चे. तर तुम्ही या प्रकारे HTML इथं बनवू शकता. आता सपोज मी इथं एखादं कार्ड बनवलं, सपोज गिव्ह क्लास. हॅलो, कोण क्वेश्चन आहे काही? हॅलो, हा, तर मी तो एक कार्ड म्हणून एक डिव बनवला आहे. डिव म्हणजे एक बॉक्स असतो आपल्या HTML मध्ये. हे तुम्हाला नंतर HTML हे करताना तुम्हाला कळेल. कार्ड मध्ये एक आपण कार्ड हेडर म्हणून माईक कोणाच तरी सुरू वाटतंय. हा, ओके. तर हा, तर मी याच्याबद्दल सांगत होतो HTML बद्दल. तर याच्यामध्ये ही HTML फाईल असेल माझी, ज्याच्यामध्ये एक कार्ड असेल आणि इथं मी हेडिंग मध्ये स्टाईल टाकू शकतो. त्याला स्टाईल मध्ये CSS असेल तुमची. हे खूप बेसिक स्टेप आहे आणि याचा यूज असा आहे की हे HTML CSS तुम्ही कुठल्या पण पोस्टला गेलात, सिनियर मध्ये फुल स्टॅक डेव्हलपर असाल किंवा रिॲक्ट डेव्हलपर असाल किंवा अँग्युलर असाल, तर तुम्हाला हे लागणारच आहे HTML CSS. विदाउट HTML CSS तुम्ही काहीच करू शकत नाही फ्रंट एंड मध्ये. आणि याचा अर्थ असा आहे की याचा अर्थ असा नाही की तुम्हाला फुल स्टॅक डेव्हलपर अगर सिनियर डेव्हलपर व्हावंच लागेल. तुम्ही बेसिक पासून पण सुरू करता. म्हणजे हे जरी केलं तरी तुम्हाला काहीतरी HTML पेज बनवता येईल. आणि हे जर HTML पेजेस तुम्ही बनवले तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही सांगू शकाल की माझ्याकडे ह्या वेबसाईट आहेत आणि ते तुम्ही डिप्लॉय पण करू शकता आणि डिप्लॉय करून इंटरव्ह्यूअरला तुम्ही त्याचे लिंक पण सेंड करू शकता. त्यांना जर डायरेक्ट तुम्ही काय काय प्रोजेक्ट केले ते जर दाखवायचं असेल तर. तर मग इथं सपोज मी कार्डला आता डिझाईन करतो. कार्डला सपोज विड्थ देतो 100 पिक्सेल आणि हाईट देतो 100 पिक्सेल. ओके. आणि याला बॅकग्राऊंड कलर एक देतो. हे फक्त सॅम्पल साठी सांगत आहे तुम्हाला, म्हणजे आपल्याला काम कसं करायचं आहे. इथं हा कार्ड आहे एक सॅम्पल. माईक कोणीतरी सुरू. हॅलो, गाइस प्लीज माईक. हा, माईक सुरू करू नका मध्ये मध्ये, कारण कसं बाकीच्यांना पण डिस्टर्ब होईल आणि जे त्यांना बघायचे ते पण त्यांचं कॉन्सन्ट्रेट व्हायचं नाही.
जर तुम्हाला क्वेश्चन असेल तर तुम्ही माईक सुरू करून विचारू शकताय. इथं कार्ड आता ही फाईल आपण सेपरेट ठेवू शकतो. याला आपण स्टाईल डॉट CSS मध्ये पण टाकू शकतो. पण हे बेसिकली मला एवढं सांगायचं होतं की VS कोड मध्ये तुम्ही एडिटिंग कसं करू शकताय. आणि आपलं हॅलो, सुशांत आहे का? एक मिनिट, आवाज येतो ना माझा? हॅलो. हा, तर मी काय सांगत होतो, VS कोड मध्ये आपण हे असं कोड करू शकतो. आता हा झाला पार्ट, आपण VS कोड इन्स्टॉल केलं, त्याच्यानंतर कोड हे पण सांगितलं मी. आणि आपल्या प्रोजेक्ट मध्ये पण सेमच तुम्हाला असंच कोड करायचं आहे. त्याच्यानंतर आपला पार्ट होता HTML CSS. आता HTML CSS पण मी थोडक्यात सांगितलं आहे. HTML म्हणजे हे एक फाईल असते, आणि याच्या साइड बाय साइड तुम्ही एक CSS ची पण फाईल बनवू शकता, स्टाईल डॉट CSS. आणि हा जो CSS चा कोड आपण बनवला होता, त्याला कट करून तुम्ही CSS च्या फाईल मध्ये सेपरेट टाकू शकता. याच्याने काय होईल, तुम्हाला HTML चा पार्ट सेपरेट राहील आणि CSS चा फाईल सेपरेट राहील. आणि त्याला इन्क्लूड करण्यासाठी एक लिंक टॅग आहे आपल्याकडे HTML मध्ये, लिंक. आणि इथे तुम्हाला त्या फाईलचा पाथ द्यायचा आहे CSS, आणि इथे तुम्हाला तो सेमच पाथ दिसेल. जर तुम्ही हा पाथ नाही दिला, याला कमेंट करतो मी, तर तुम्हाला डिझाईन दिसणार नाही, ती स्टाईल पाथ देणं गरजेचं आहे. तर मग हे दोन फाईल याच्यामध्ये HTML CSS तुम्हाला ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन करताना हे असंच करायचं आहे, म्हणजे बनवायचं आहे. माईक बंद करा प्लीज, माईक मध्ये सुरू करा, कारण कसं बाकीच्यांना डिस्टर्ब होईल. हा, तर मी काय सांगत होतो, तुम्हाला HTML CSS अशा दोन फाईल बनवायच्या आहेत आपल्या प्रोजेक्ट मध्ये. जिथं तुमचं HTML मध्ये फक्त तुमचा हा कंपोनंट असेल, हा बाकीचं काही कोडचं आपल्याला घेणं देणं नाही, कारण हा मेन फाईल मध्ये असेल. फक्त फक्त तुमचा हा कंपोनंट तुम्हाला असं बनवायचा आहे. त्याच्यानंतर त्याला स्टाईल करायचं आहे, आणि ती स्टाईल तुम्हाला पुश करायची आहे GitHubला, जे आपले सेंट्रल रेपो आहे. आणि याचा फायदा असा आहे की सर्व मुलं काय करतील, असे कंपोनंट बनवून पुश करतील, आणि पुश केल्यानंतर जे जे बाकीचे कंट्रीब्युटर आहेत ते पण त्याला युज करू शकतील, किंवा त्यात इम्प्रुव्हमेंट असेल तर कमेंट ऍड करू शकतील. आता याच्यानंतर आपण गिट पण बघणार आहोत. एक मिनिट, मी चार्जर कनेक्ट करतो. हा गाईज, तर मी काय म्हणत होतो, याच्यानंतर आपला गिटचा पार्ट आहे. याच्यानंतर कंपोनंट लायब्ररी यूज. तर मग आपण GitHubला मी एक कंपोनंट लायब्ररी सुरू केलेली आहे, जी ओपन सोर्स आहे. याला प्रत्येक जण आपला कोड पुश करू शकतो, आणि त्याच्यामध्ये आता प्रत्येक जण जर करत असेल तर ही कंपोनंट लायब्ररी इम्प्रुव्हमेंट पण फास्ट होईल, त्याचा कोड पण फास्ट होईल. मग आणि नंतर ही ओपन आहे लायब्ररी, याला प्रत्येक जण यूज पण करू शकतो. आता सुरुवातीला मी गिट इन्स्टॉल करतो. याच्यासाठी मी गिट डाउनलोड करून ठेवलेलं आहे. तुम्हाला जर गिट इन्स्टॉल करायचं असेल तर तुम्ही इथे गुगलमध्ये गिट टाईप करून सर्च करू शकता. त्याच्यानंतर ही गिटची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही गिटची वेबसाईट ओपन करू शकता, किंवा त्या डाउनलोड लिंकला क्लिक करू शकता. ही गिटची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला इथं डाउनलोड ऑप्शन असेल, याला क्लिक केल्यानंतर तो डाउनलोड करेल. आता मी डाउनलोड करून ठेवलेला आहे त्याला मी डबल क्लिक करून इन्स्टॉल करतो. आणि ज्यांच्याकडे गिटचा अकाउंट नाही त्यांच्यासाठी मी सर्व अकाउंट पण क्रिएट करून दाखवतो, कसं स्टार्ट करायचं आहे. आणि विंडोज वाल्यांसाठी हे सिंपल आहे, फक्त नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला प्रत्येक स्टेपला. उबंतू किंवा लिनक्स वाल्यांसाठी थोडं तुम्हाला युट्यूबवर किंवा गुगलवर थोडं चेक करावं लागेल इन्स्टॉल कसं करतात गिट. तिथं पण सिंपल आहे, आणि जरी अडचण असेल तर मला विचारू शकता तुम्ही लिनक्स वाले. गिट इन्स्टॉल झाल्यानंतर आपण एक अकाउंट क्रिएट करणार आहोत. त्याच्यासाठी मी एक नवीन ब्राउझर ओपन करतो, आणि इथं मी GitHub टाकतो. GitHub हा प्लॅटफॉर्म आहे जिथं आपण गिट यूज करू शकतो.
तर इथं मला साइन अप करायचं आहे. साइन अप मध्ये मी युजर नेम, ईमेल ऍड्रेस हे थोडे सॅम्पल फील्ड आहेत. इथं मी आउटलुक ओपन करतो आणि त्या ईमेलवर तुम्हाला एक कन्फर्मेशनचा मेल येईल गिटहब साठी. मी ईमेल पण साइन इन करून ठेवतो. याला काय प्रॉब्लेम, याला फिनिश करू शकता तुम्ही गिटला. मी एक गिटहबचा अकाउंट बनवून दाखवतो तुम्हाला. सॅम्प्स इथं मी यूज करतो. तुम्ही कुठल्या पण मेलवर सुरू करू शकता, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. हा मेलवर तुम्हाला एक कन्फर्मेशन मेल येईल. आता मी इथं युजर नेम टाकतो शुभम म्हणून. शुभम कोणीतरी घेतलेला आहे. 100 टाकतो किंवा 1000 टाकतो. कोणीतरी घेतला आहे शुभम तांदळे. शुभम तांदळे आहे. तर इथं मी माझा ईमेल टाकतो तो आत्ताचा, ज्या ईमेलवर तुम्हाला साइन अप करायचं आहे. त्यानंतर पासवर्ड टाकतो. आणि सेंड मी, याला तुम्ही अनटिक पण करू शकता. आणि इथे तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल स्पायरल गॅलेक्सी मध्ये. हे स्पायरल गॅलेक्सी आहे, किंवा याला पण क्लिक करू शकता. स्पायरलचे जे शेप आहेत त्याला तुम्ही क्लिक करून सिलेक्ट करू शकता. तर माझं गिटहबवर अकाउंट क्रिएट झालेलं आहे. आता मला इथं मेल चेक करावं लागेल, कन्फर्मेशनचा मेल आलाय का. इथं गिटहबचा कन्फर्मेशनचा मेल येईल तुम्हाला, व्हेरीफाय युअर ईमेल ऍड्रेस म्हणून. या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं बटन आहे व्हेरीफाय ईमेल ऍड्रेस म्हणून, आणि ही लिंक तुम्ही क्लिक केल्यानंतर ईमेल वॉज व्हेरीफाईड म्हणाल आणि त्याच्यामध्ये तुमचं गिटहब अकाउंट व्हेरीफाय झालेलं असेल. आता हे गिटहब अकाउंट माझं व्हेरीफाय झालंय. मला काय करायचंय, या प्रोजेक्टला कॉन्ट्रीब्युट करायचंय, ह्या कंपोनंट लायब्ररी अँड रिॲक्टिव्हिटीज म्हणून. तर तुम्हाला ह्याची लिंक मी पाठवतो आणि पाठवलेली पण आहे. तुम्हाला या लिंक वरून ओपन केल्यानंतर हे गिटहबची रेपो दिसेल आणि इथं कोडला क्लिक करून तुम्हाला HTTPS लिंक कॉपी करायची आहे. इथं कॉपीचं बटन पण आहे. हे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं CMD ला जायचं आहे. CMD ला जायचं आहे. तुम्ही डी डिरेक्टरी किंवा मी ज्या फोल्डर मध्ये मला हे करायचं आहे तिथंच मी ओपन करतो. आता मी सपोज इथं डी ड्राईव्ह आहे आणि तुम्हाला इथं डी ड्राईव्ह वर एक फोल्डर बनवायचे. कंपोनंट लायब्ररी म्हणून बनवू शकता तुम्ही, कंपोनंट लायब्ररी. आणि ह्या फोल्डर मध्ये तुम्हाला CMD ओपन करायचं आहे, या फोल्डर मध्ये. तर तुम्ही इथं फाईलच्या पाथ मध्ये तुम्ही क्लिक करून इथं CMD टाईप करू शकता आणि एंटर करू शकता, आणि या कंपोनंट लायब्ररी फोल्डर मध्ये तुमचा CMD ओपन होईल. तुम्हाला डिरेक्टरी चेंज करायची गरज नाही, डायरेक्ट इथेच ओपन होईल. त्याच्यानंतर मी जी आता लिंक कॉपी केलेली आहे त्याच्यावरून मला तो गिटचा प्रोजेक्ट इथं कॉपी करून घ्यायचा आहे लोकल सिस्टम मध्ये माझ्या कम्प्युटरवर. तर इथं गिट क्लोन ही कमांड आहे. तुमचं गिट जर इन्स्टॉल आहे का नाही ते चेक करण्यासाठी गिट हायफन वर्जन असं तुम्हाला टाकायचं आहे. आणि जर तिथं गिटचं जर वर्जन दाखवत असेल तर तुमचं गिट सक्सेसफुल इन्स्टॉल आहे, किंवा एरर दाखवत असेल तर तुमचं गिट इन्स्टॉल झालेलं नाही असं तुम्हाला, किंवा त्याला ट्रबल शूट करावं लागेल. नंतर काही अडचण असेल तर मला पण विचारू शकता. तर इथं आपल्याला गिट क्लोन करून तो URL जो कॉपी केलाय तो पेस्ट करायचा आहे आणि पुढं स्पेस देऊन डॉट करायचा आहे. डॉट म्हणजे करंट डिरेक्टरी मध्ये, म्हणजे मला ह्याच फोल्डर मध्ये तो कॉपी करायचा आहे कंपोनंट लायब्ररी मध्ये. कॉपी करायला एंटर केल्यानंतर याला कॉपी झाला. कंपोनंट लायब्ररी जो प्रोजेक्ट आहे तुमच्या कम्प्युटर मध्ये आला. तर इथं मी क्लिअर करतो याला कन्सोलला, आणि इथं तुम्ही चेक करू शकता हा प्रोजेक्ट तुमच्या कंपोनंट लायब्ररी फोल्डर मध्ये आलेला आहे. आता तुम्हाला काय करायचंय, इथं कोड स्पेस डॉट करायचंय, म्हणजे विज्युअल स्टुडिओ कोड इथं ओपन होईल. डॉट म्हणजे या फोल्डर मध्ये हा ओपन झालेला आहे, बरोबर. आता तुम्हाला काय करायचंय, याला रन करायचंय कंपोनंट लायब्ररी प्रोजेक्टला. तर तुम्ही इथं कमांड प्रॉम्प्ट यूज करू शकता VS कोडचा, किंवा हा इथं तुमचा सुरूच आहे तर इथं तुम्ही yarn dev करू शकता किंवा npm run dev करू शकता. npm run dev
आणि हे npm यूज करण्यासाठी तुम्हाला Node.js इन्स्टॉल करावं लागेल. तर तुम्ही Node.js इन्स्टॉल करण्यासाठी तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकता. गुगलमध्ये Node.js किंवा सिंपल नोड जरी टाकलं तरी इथं Node.js ची वेबसाईट येईल. याच्यामध्ये तुम्ही Node.js ला क्लिक करून इथं तुम्ही LTS व्हर्जन डाउनलोड करू. तुमच्या सिस्टमसाठी विंडोज असेल तर विंडोजसाठी डाउनलोड करायला LTS डाउनलोड करावं लागेल. मी डाउनलोड करून ठेवलेला आहे आणि सध्या माझ्याकडे इन्स्टॉल पण आहे. त्यामुळं किंवा तुम्हाला फक्त डबल क्लिक करून त्याला नेक्स्ट करायचं आहे. बाकी काही त्यात नवीन नाही. आणि तो इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही चेक करू शकता Node-v म्हणून. इथं तुम्हाला नोडचं व्हर्जन दाखवल आणि नोड सोबत npm पण इन्स्टॉल होतो. त्याचं पण व्हर्जन तुम्ही चेक करू शकता npm-v म्हणून. त्याचं पण व्हर्जन दाखवल. आणि npm हे लायब्ररी मॅनेजर आहे. तो सगळ्या लायब्ररी डिपेंडन्सीज इन्स्टॉल करतो. तर तुम्हाला ह्या प्रोजेक्ट जर रन करायचा असेल कंपोनंट लायब्ररीचा तर तुम्हाला इथं npm i करावं लागेल म्हणजे npm इन्स्टॉल किंवा तुम्ही पूर्ण इन्स्टॉल पण टाकू शकता. npm इन्स्टॉल केल्यानंतर तो सर्व लायब्ररीज इन्स्टॉल करेल ज्या त्या प्रोजेक्टसाठी रिक्वायर्ड आहेत. आणि त्या लायब्ररीज काय आहेत जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही त्याला ओपन करू शकता कंपोनंट लायब्ररी फोल्डरला आणि इथं तुम्ही पॅकेज जेसॉन फाईलमध्ये तुम्ही चेक करू शकता कुठल्या कुठल्या लायब्ररी आहेत. तर इथे रिॲक्ट आहे, रिॲक्ट डॉम आहे, बॅबल कोर ह्या सर्व लायब्ररी आहेत. तो इन्स्टॉल करेल ज्या की रिक्वायर्ड आहेत त्या प्रोजेक्टला रन करण्यासाठी. आता हे मी इन्स्टॉल करत नाही कारण हे खूप टाइम घेईल. माझ्याकडे तो प्रोजेक्ट आहे लोकलला. आपण तिथंच डायरेक्ट याला रन करू. तुम्हाला फक्त इन्स्टॉल करावं लागेल. आणि npm इन्स्टॉल तुमची कमांड सक्सेसफुली एक्झिक्यूट झाल्यानंतर सर्व लायब्ररी तुमच्या लोकलला आलेल्या असणार आहेत. तर मी काय करतो तो माझा प्रोजेक्ट डायरेक्ट सुरू करतो. इथं मी इथं फाईलमध्ये जातो, ओपन फोल्डर करतो. त्याच्यानंतर इथं मी फुल स्टॅक रिॲक्टमध्ये कंपोनंट हे फोल्डर आहे. सेम तुमचं पण फोल्डर असणार आहे कंपोनंट लायब्ररीचं. त्याच्यामध्ये तुमचं ज्यावेळेस तुम्ही npm इन्स्टॉल करता त्यावेळेस नोड मॉड्यूल्स फोल्डर तुमच्यामध्ये इन्स्टॉल म्हणजे नवीन ऍड होईल. आता हे सेम सगळं स्ट्रक्चर असणार आहे. याला मी कोलॅप्स करतो. असा प्रोजेक्ट असणार आहे तुमच्याकडे VS कोड मध्ये ओपन झालेला. हे सगळं फाईल बंद करतो मी आणि तुम्हाला इथं काय करायचं आहे याला CMD मध्ये ओपन करायचं आहे. तर याला काय करू शकता तुम्ही Ctrl-Shift-C करू शकता म्हणजे इथं CMD ओपन होईल याच फोल्डर मध्ये. इथं तुम्हाला काय करायचं आहे npm run dev म्हणजे डेव्हलपमेंट मोड मध्ये ह्याला रन करेल तो. तर हा सुरू झालेला आहे. डेव्हलपमेंट मोड मध्ये याला सुरू केलेला आहे वेबपॅक सर्व्हरने. तर इथं त्याचा URL पण तुम्ही बघू शकता http localhost 3100 आणि इथे रन पण झालेला आहे. एरर आलेला आहे. तुम्ही राईट क्लिक करून एरर पण बघू शकता. इथे एरर नाही कुठलाच. त्याच्यानंतर तुम्ही आता सध्या तो स्क्रीनवर काहीच दाखवत नाही पण आपण एक कंपोनंट बनवू आपण डायरेक्ट. आता इथं मी कार्ड नावाचा कंपोनंट बनवलाय. त्याच्यापेक्षा मी दुसरा एक कंपोनंट बनवतोय तो आणि तो दुसरा बनवताना तुम्हाला नवीन काय ऍड करायची गरज नाही स्वतः कोड. फक्त या कार्डला कॉपी पेस्ट करायचं आहे. या कार्डला तुम्हाला राईट क्लिक करून कॉपी करायचं आहे आणि या कंपोनंट फोल्डर मध्ये पेस्ट करायचं आहे. इथं तो कार्ड कॉपी म्हणून करेल. त्याला रिनेम करण्यासाठी तुम्हाला राईट क्लिक करून रिनेम करायचं आहे. सपोज आपण बटन बनवू. बटन नावाचं कंपोनंट आहे आणि बटन मध्ये या फाईलचे पण नाव चेंज करायचे नाहीत तुम्हाला. फक्त इथे index.html मध्ये तुम्हाला हा कोड चेंज करायचा आहे. ही लिंक पण तुम्हाला रिमूव्ह करायचं नाही. फक्त इथं बटनचा कोड टाकायचा आहे. बटन आणि इथं बटन मध्ये सपोज क्लिक मी म्हणून टाकतो मी आणि index.js मध्ये तुम्हाला इथं जिथं जिथं कार्ड दिसतंय तिथं तुम्हाला बटन करायचं आहे. Ctrl-D प्रेस करून इथं मी कार्ड आहे तर इथं मी बटन करतो. बटन त्याच्यानंतर इथं पण बटन करतो कॅपिटल आणि अजून इथं पण बटन करतो. इथं मला हे ऍट्रिब्यूट पाठवायची गरज नाही. इथं फक्त तुम्हाला नाव चेंज करायचे आहेत. बाकी काही याच्यामध्ये चेंज करायचं नाही. HTML प्रॉप ओके याच्यामध्ये फाईन. मी याला रिमूव्ह करतो आणि हे बटन आता तुम्हाला यूज करायचं आहे मेन पेजवर. तर इथे index.js आहे. index.js मध्ये तुम्हाला काय करावं लागेल इथं मी कार्ड यूज केलेला आहे. बॉडी मध्ये तो कार्ड ओपन करत नाही. ओके तर इथे मी document.root न करता document.body करतो. जे तुमचे हे जे पेज आहे याला बॉडी म्हणतो आपण HTML मध्ये पूर्ण याला.
इथं बॉडी डॉट आपण चाइल्ड करतो. आता हे रन करण्यासाठी तुम्हाला ह्या इंडेक्स मध्ये पण त्याचा पाथ द्यावा लागेल. तर इथं तुम्ही असं पाथ देऊ शकता, त्याला इम्पोर्ट करू शकता. इम्पोर्ट मध्ये स्लॅश मध्ये आपण व्हॅनिला नावाचा एक फोल्डर बनवला आहे. तिथं सगळे व्हॅनिला JS म्हणजे सिंपल HTML चे कंपोनंट आहेत, त्याच्यामध्ये एक इंडेक्स नावाची फाईल आहे. इथं कोड 1 मिनिट चेक करतो मी. इम्पोर्ट कंपोनंट कार्ड रूट एलिमेंट. ओके, तर बॉडी मला तर हा एक सिंपल कार्ड बनवला होता. आता आपण एक बटन बनवलंय, ते चेक करू आपण. हा कार्ड तर मी बनवला होताच, याची स्टाईल मला चेक करावं लागेल एकदा. ओके, स्टाईल इम्पोर्ट झालेली नाही वाटते. index.html बरोबर आहे. हा कार्ड मी तोपर्यंत हे करतो, याला कमेंट करतो. आपण बटन इम्पोर्ट करून बघू. आपण कॉन्स्ट बटन म्हणू आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, याला कॉपी करून घेतो मी आणि कॉन्स्ट कंपोनंट इज इक्वल टू बटन. हे बटन आलेलं आहे आपलं, क्लिक मी नावाचं बटन आलेलं आहे. याला आपण डिझाईन पण करू शकतो. इथं बटन नावाचा जो आहे स्टाईल मध्ये त्याचा बटन टॅग घेऊन आपण किंवा तुम्ही क्लास पण ऍड करू शकता. याला आपण बॅकग्राऊंड कलर रेड म्हणू शकतो. काय झालं याला, स्टाईल इंडेक्स डॉट HTML. इथं स्टाईल तर आहे. त्याला एकदा रिफ्रेश करायची गरज लागेल तुम्हाला एखाद्या वेळेस, पण काय वेळेस त्याला रिफ्रेश म्हणजे काही वेळेसच लागेल, काही वेळेस तो ऑटोमॅटिक घेतो. वेबपॅकचा सर्व्हर रन आहे. तर याची मी स्टाईल थोडी अजून चेंज करतो. स्टाईल मध्ये बॅकग्राऊंड कलर व्हाईट करतो. इथं रिलोड करावं लागतं ते मला हे. ओके, इथं काहीतरी एरर आलेला आहे CMD वर, नोड मॉडेल्स. ह्या एररमुळे तिथं रिलोड करावं लागते, पण ते एरर मी रिझॉल्व्ह करतो नंतर. पण इथं तुम्ही बघू शकता, तुम्ही कंपोनंट. हॅलो 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 माईक सुरू केला वाटतं कोणीतरी. तर मी सांगत होतो, इथं तुम्ही त्या कंपोनंटला असं डिझाईन करू शकताय. बॉर्डर मध्ये त्याला नन करतो मी सध्या. तो कंपोनंट ओके होता. तर हे असं तुम्ही बटन बनवू शकता. आणि आता मला काय करायचं, हे बटन त्या सेंट्रल लेपला पुश करायचं आहे, म्हणजे जे चेंजेस केले आहेत. तर इथं तुम्हाला गिटचा आयकॉन दिसतोय VS कोड मध्ये. याला क्लिक केल्यानंतर तुम्ही कुठल्या फाईल चेंज केल्या आहेत ते बघायचं आहे. आणि तुम्हाला त्याच फाईल फक्त पुश करायच्या आहेत ज्या तुम्ही चेंज केलेल्या आहेत. म्हणजे आता व्हॅनिला आणि SRC मी करणार होतो, पण तुम्हाला ह्या दोन करायच्या नाही. तुम्हाला फक्त तुम्ही केलेलं कोडच पुश करायचा आहे. इथं बटन SRC व्हॅनिला मध्ये कंपोनंट्स मध्ये बटन डॉट HTML आहे, बटन डॉट JS आहे आणि CSS आहे. या 3 फाईल सिलेक्ट करायचे. कंट्रोल प्रेस करून तुम्हाला तिन्हीवर क्लिक करायचं आहे आणि ते 3 फाईल सिलेक्ट झाल्यानंतर प्लस वर क्लिक करायचं आहे. प्लस वर क्लिक केल्यानंतर या 3 फाईल स्टेज मध्ये जातील. स्टेज मध्ये गेल्यानंतर ते रेडी आहेत पुश करण्यासाठी गिटला. तर तुम्हाला इथं बॅकला CMD वर यायचं आहे, कंट्रोल C करून त्याला सर्व्हरला बंद करायचं आहे. आणि इथं मी गिट स्टेटस पण चेक करू शकतो कुठल्या. ओके, गिट स्टेटस स्पेलिंग चुकलं का? तर इथं गिट आहे का बघावं लागेल मला. आपण गिट नंतर इन्स्टॉल करतो ना, हे कमांड ओपन करायच्या आधी आपण गिट केलेलं नव्हतं. त्याला मी क्लोज करून डबल एकदा हे करतो, ओपन करतो. तर D मध्ये TSP, त्याच्यामध्ये रिॲक्ट आणि इथे मी CMD ओपन करतो. आता इथे गिट चेक करू आपण आहे का आपल्याकडे. तर आता गिट दाखवत आहे. तर तुम्ही इथं गिट स्टेटस चेक करू शकता. तर ह्या 3 फाईल तुम्हाला ग्रीन कलर मध्ये दाखवल जे तुम्हाला पुश करायचे आहेत. तर मी काय करू शकतो, गिट कमिट करू शकतो याला, फाईलला कमिट. आणि तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे ऍडेड बटन कंपोनंट म्हणून. ऍडेड बटन
कंपोनंट म्हणून हा मेसेज टाकायचा आहे. त्या कमांड मी तुम्हाला सेंड करतो सर्व व्हॉट्सअपवर याच्यावर. गिट कमिट म्हणून हा मेसेज टाकायचा आहे. हा कमिट करून तुम्हाला एंटर करायचा आहे. एंटर केल्यानंतर तुमच्या 3 फाईल कमिट मेसेज मध्ये लॉक झालेल्या आहेत. म्हणजे आता तुम्ही गिट स्टेटस केलं तर तुम्हाला ते दाखवणार नाही. म्हणजे ते रेडी झालेलं आहेत आणि पुश पण करू शकतो आपण. हे 2 फाईल मी नंतर हे करतो कारण याचा आणि त्याचा काही संबंध नाही. त्याला मी CLS करून क्लिअर करतो. आणि आता तुम्हाला चेकआउट करून एक ब्रांच क्रिएट करायची स्वतःची. गिट चेकआउट -b आणि -b केल्यानंतर तुमची ब्रांच क्रिएट होईल आणि चेकआउट केल्यानंतर तुम्ही त्याला यूज करू शकताय. म्हणजे दोन्ही कमांड आपण सोबतच रन करू शकताय. हे तुम्हाला याची काही गरज नाही तुम्हाला लक्षात ठेवायची. मी तुम्हाला सेंड करतो हे कमांड्स. गिट चेकआउट आणि मी काय करतो बटन कंपोनंट म्हणून एक ब्रांच क्रिएट करतो. बटन कंपोनंट हे नवीन ब्रांच क्रिएट आहे आणि स्विच पण झालेला आहे. तो क्रिएट पण झाले आणि स्विच पण झालाय. आणि गिट पुश ओरिजिन आणि बटन कंपोनंट म्हणून मी पुश करतो त्याला त्या ब्रांचवर. आता तो काय करेल त्या 3 फाईल सेंट्रल रेपोला पुश करेल. आता हे पुश केलेलं आहे. तुमच्या केसमध्ये तुम्हाला तो युजर नेम आणि पासवर्ड विचारू शकेल कारण तुम्ही नवीन ॲप. माझा युजर नेम आणि पासवर्ड माझ्याकडे आहे आता. पण तुम्हाला जर विचारत असेल युजर नेम आणि पासवर्ड टाका तर तुम्ही तिथं पासवर्ड आणि युजर नेम एंटर करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं सक्सेस म्हणून दाखवलं. आता हे झालेलं आहे. तर मला इथं तुम्ही जर पुश केलं तर मला इथं दिसेल. आता इथं एक नवीन बटन कंपोनंट म्हणून रिक्वेस्ट आलेला आहे माझ्याकडे. मी त्याला कम्पेअर तुम्हाला पण दिसेल आणि मी त्याला कम्पेअर अँड पुल करणार माझ्या सिस्टम मध्ये. कम्पेअर अँड पुल करणार मास्टर ब्रांच मध्ये मला मर्ज करायचं आहे त्याला. मग मी इथे क्रिएट पुल रिक्वेस्ट करणार. क्रिएट पुल रिक्वेस्ट केल्यानंतर मी इथे चेक करणार तो कंपोनंट. मी स्वतःच्या मशीन मध्ये चेक करणार तुम्ही बनवलेला व्यवस्थित आहे का त्याला, म्हणजे तो वर्किंग आहे का, कुठं काही एरर आहेत का ते चेक करणार. त्याच्यानंतर मर्ज पुल रिक्वेस्ट करून मी त्याला मर्ज करणार. हे तुम्हाला करायचं नाही. हे सर्व काम माझं असेल. तुम्हाला फक्त कोड चेंज करून पुश करायचं आहे. कन्फर्म मर्ज करतो मी आणि हे कन्फर्म मर्ज झाल्यानंतर तुम्ही नंतर तुमच्या सिस्टम मध्ये चेकआउट करायचं आहे मास्टर ब्रांचला. गिट चेकआउट मास्टर ब्रांच. आता मी इथं -b टाकत नाही कारण मला मास्टर ब्रांच क्रिएट करायची नाही. मास्टर ब्रांच ऑलरेडी तिथं असते. मी गिट चेकआउट मास्टर करून ओके. तर मला हे 2 फाईल अनकमेंट म्हणजे हे 2 फाईलचे चेंजेस रिमूव्ह करावे लागतील कारण तुम्हाला मास्टरला चेकआउट करून देणार नाही. मी हे 2 फाईलचे चेंजेस अनडू करतो आणि त्याच्यानंतर इथं मी चेकआउट मास्टर करतो. आता मी मास्टर ब्रांचला स्विच झालेलो आहे. तुम्हाला इथं मास्टर ब्रांच मध्ये जाऊन गिट पुल करायचं आहे. मास्टर ब्रांचला पुल ओरिजिन मास्टर हे सर्वांना करायचं आहे. जो लेटेस्ट कोड असेल मास्टर मध्ये. आता मी मर्ज केलेला कोड मास्टर मध्ये गेलेला आहे त्यामुळे तुमच्या मास्टर मध्ये तो नवीन कोड नसेल. त्यामुळे तुम्हाला गिट पुल ओरिजिन मास्टर करून पुल करायचं आहे. त्याला एंटर केल्यानंतर तो लेटेस्ट कोड तुमच्याकडे येईल. गिट पुल ओरिजिन मास्टर म्हणजे आता इथे 3 फाईल कोणीतरी बनवल्या होत्या. हे कोणी पण असू शकतो. आता हे माझ्या केस मध्ये मी बनवल्यात पण हे 3 फाईल सर्वांना अवेलेबल होत्या गिट पुल केल्यानंतर जे प्रोजेक्ट वर्क करत आहेत. आणि त्याच्यानंतर ते स्वतःचं कंपोनंट अजून ऍड करू किंवा ह्या कंपोनंट मध्ये पण चेंज करू शकतात. जर त्यांना डिझाईन चेंज करायचं असेल, हे करायचं असेल किंवा HTML मध्ये चेंजेस करायचे असतील तर याला चेंज करून ते पुश करू शकते. तर हा कन्सेप्ट झाला गिटचा. त्याच्यानंतर आपल्याला गिट आणि गिटहब आपण कव्हर केला आहे. कंपोनंट लायब्ररी यूज म्हणजे दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये याला यूज कसं करायचंय हे बघणार आहोत आपण. आता याला तुम्हाला रनिंग मध्ये ठेवायचं आहे. आता मी याला रन करतो डबल या अनडेव करून किंवा इथे तुम्ही npm रन पण कमांड टाकू शकता. आणि त्याच्यानंतर मी एक सॅम्पल म्हणून प्रोजेक्ट बनवला आहे जिथं आपण याला यूज करू. मी ते पण फोल्डर Ctrl+Shift+N करून तुम्ही नवीन VS कोडचा इन्स्टन्स सुरू करू शकता. इथं मी ते फोल्डर ओपन करतो माझं सॅम्पल याचं. म्हणजे आपण दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये तुमची स्वतःची वेबसाईट असेल तर त्या वेबसाईट मध्ये हे कंपोनंट्स यूज कसे करू शकता हे दाखवतोय मी. तर मी तो माझा स्वतःचा दुसरा प्रोजेक्ट क्रिएट करतो, ओपन करतो. तो क्रिएट केलेला आहे मी. त्याची पण लिंक तुम्हाला पाठवून देतो मी. तो पण गिटहबला टाकून देतो मी. सॅम्पल मध्येच असं नाही, हा नाही. सॅम्पल रिॲक्ट म्हणून मी एक प्रोजेक्ट बनवला आहे. तर हा पण प्रोजेक्ट मी ऑनलाईन टाकून देतो आणि याची पण लिंक तुम्हाला पाठवतो. तर मला काय करायचं आहे तो बटन यूज करायचा आहे जो आपण आता क्रिएट केला आहे.
तर मी इथं सगळं सेटअप करून ठेवलेलं आहे. इथं कॉन्फिग मध्ये तुम्हाला चेंजेस करायची काही गरज नाही. इथं कॉन्फिग मध्ये मी ते कंपोनंट लायब्ररीला इम्पोर्ट पण केलेलं आहे. आणि इथं इथं फक्त तुम्हाला URL चेंज करावं लागेल. आता इथं 3000 3100 वर आपला तो रनिंग आहे सर्व्हर वेब कंपोनंट लायब्ररीचा. तर इथं तुम्हाला तो टाकावा लागेल आणि ज्यावेळेस आपण ऑनलाईन टाकतो त्यावेळेस तिथं तुमचं ऑनलाईनचा URL असेल. हा मी इथं टाकलाय आणि इथं याला इम्पोर्ट केलेला आहे. याचं तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त हा एक चेंज असेल, तो पण तुम्हाला डेव्हलपमेंटसाठी आणि प्रोडक्शनसाठी मी सेपरेट करून देतो नंतर. आता याच्यामध्ये काय आहे, तुमची index.html फाईल आहे. आता इथं त्याच्यामध्ये कंटेनर नावाचा किंवा हे सर्वच काढून टाकतो मी. हे सिंपल तुमचं एक फाईल आहे बॉडीमध्ये. आता तुम्हाला इथं ह्या बॉडीमध्ये तो बटन आणायचा आहे. तर तुम्ही इथे index.html index.js मध्ये जाऊ शकता SRC मध्ये आणि इथं तुमचा डॉक्युमेंट डॉट बॉडीला ऍक्सेस करण्यासाठी तुम्ही त्याला एक कॉन्स्टंट बनवू शकता किंवा व्हेरिएबल बनवू शकता. त्याच्यानंतर ह्या कंपोनंट लायब्ररी आणि इथं तुम्हाला काय करायचं आहे, बटन टाकायचं आहे. आपण सुरुवातीला कार्ड साठी करत होतो आणि त्याच्यानंतर इथं थोडे चेंजेस आहेत. इथं बटन मॉड्यूल म्हणावं लागेल तुम्हाला. बटन मॉड्यूल इथं कार्डच्या जागेवर बटन करावं लागेल आणि इथं पण बटन मॉड्यूल करावं लागेल आणि बॉडी डॉट अपेंड चाइल्ड मध्ये बटन करावं लागेल. म्हणजे तुम्ही बॉडी मध्ये त्याला ऍड करताय बटनला. हा सर्व्हर रन झालेला आहे. त्याच्यानंतर याला पण रन करावं लागेल आपल्याला हे सॅम्पल रिॲक्ट प्रोजेक्ट साठी. याला पण मी CMD मध्ये ओपन करतो, Ctrl+Shift+C करून आणि याला पण npm रन डेव करतो इथं, म्हणजे डेव्हलपमेंट मोड मध्ये. आपण ओपन होईल आणि आपण चेक करू व्यवस्थित चालतोय का तो. हा 3000 वर ओपन होईल कारण मी इथं 3000 पोर्ट मेन्शन केलेला आहे. तुम्ही ते कॉन्फिग मध्ये चेंज करू शकता तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर. लोड होतोय, हा लोड होतोय. हा तर इथं त्याने एरर दिलेला आहे, बटन डज नॉट एक्झिस्ट म्हणून. तर आपण इथं ऍड केलं नाही वाटतं ते. सॅम्पल कंपोनंट लायब्ररी मध्ये कॉन्फिग मध्ये आपण चेक करू शकतो कॉमन. हा तर इथं आपण कार्ड मध्ये इथं आपल्याला ह्या एरिया मध्ये बटन पण ऍड, तुम्ही जो नवीन कंपोनंट बनवला त्याचं नाव तुम्हाला ऍड करावं लागेल इथं आणि याला आता डबल रन करावं लागेल आपल्याला कंपोनंट लायब्ररीला. तर मी याला क्लोज करतो, Ctrl+C करून याच्यातून बाहेर पडतो, तो CLS करून डबल त्याला रन करतो. इथं यान डेव केलेला आहे मी, तुम्ही npm रन डेव करू शकता. यान तुम्हाला इन्स्टॉल करावं लागेल जर तुम्हाला यान इन्स्टॉल करायचं यूज करायचं असेल तर. आता हे दोन कुठले कुठले कंपोनंट एक्सपोज केलेत ते पण सांगतो इथं. कार्ड पण एक्सपोज केलं आणि बटन पण एक्सपोज केलंय. आणि तोपर्यंत वाटलंच तर मी याला पण रिस्टार्ट करतो जर तो घेत नसेल. हा स्टार्ट व्हायला आहे, हा स्टार्ट झालेला आहे. याला पण मी डबल स्टार्ट करतो, आपण चेक करू तो येतोय. हे सर्व क्लोज करून टाकतो विंडोज मी. लोकल होस्ट 3000 वर आपला रन आहे तो. हा इथं ते बटन आलेलं आहे. आता या वेबसाईट मध्ये पण ते बटन आलेलं आहे आणि हे लोकलला आहे माझ्याकडे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, ह्या लायब्ररीला सर्वजण आपण कंपोनंट ऍड करू शकता ह्या गिट हबच्या लायब्ररीला आणि ते तुमच्या स्वतःच्या वेबसाईट मध्ये तुम्ही यूज करू शकता, असं कन्सेप्ट आहे. आणि सर्वजणांनी अपलोड केल्यानंतर आपलं काम पण फास्ट होईल आणि प्रत्येक जणांना वेबसाईट बनवायच्या आहेत स्वतःच्या, तर ते कंपोनंट फास्ट मध्ये यूज करू शकतील. तुम्हाला ऑनलाईन पण रिसोर्सेस भेटतील. तुम्ही युट्यूबवर पण सर्च करू शकता HTML CSS म्हणून. युट्यूबवर खूप मस्त कंपोनंट आहेत HTML CSS. सपोज आपण कार्ड म्हणू HTML CSS कार्ड, तर हे असे कार्ड तुम्ही बनवू शकता आणि ते कार्ड तुम्ही त्या गिटहबला टाकू शकता. त्याच्यानंतर ज्याला कोणाला ते कार्ड यूज करायचं असेल तो यूज करू शकतो त्याला इम्पोर्ट करून. हा कन्सेप्ट आहे इथं. आपण आता बटन बनवून कसं इम्पोर्ट केलं, बटन आपण कंपोनंट लायब्ररी मध्ये बनवलं आणि त्याला आपण ह्या सॅम्पल रिॲक्ट वेबसाईट म्हणजे या प्रोजेक्ट मध्ये त्याला यूज केला आपण. तर हा कन्सेप्ट आहे. आणि त्याच्यानंतर ही जी लायब्ररी आहे त्याला मी ऑनलाईन नेटलिफाय वर डिप्लॉय करतो. आता हे आपण चेक पण करू, डिप्लॉयला टाकला आहे मी. आपण इथं पण रन करतोय का ते चेक करू आपण त्याला. आता मला फक्त तिथं URL चेंज करावं लागेल सॅम्पल रिॲक्ट मध्ये. तर मला इथं ते
लोकलला नसून आता मी त्याचा URL टाकतोय. आपण चेक करू ते होतंय का. ओके, मला रिस्टार्ट करावं लागेल त्याला आता, कारण की वेबपॅकची कॉन्फिगची फाईल जी आहे ती रिस्टार्ट केल्यावरच रन होते. बाकीच्या सर्व फाईलला तो हँडल करतो, पण त्याला हँडल करण्यासाठी कोणच नसतो, त्यामुळे त्याला आपल्याला रिस्टार्ट करावं लागेल. एरर आलाय का चेक करावं लागेल आपल्याला. इथं बटन, आता त्या नेटलिफायच्या याच्यावर आपल्याकडे बटन नाही, तिथं कार्डच आहे फक्त. आपण ते कार्ड यूज करून बघू. आपण हे बटनचं पण आपल्याला तिथं टाकता येईल, पण त्याला आपल्याला डबल ते डिप्लॉय करावं लागेल नेटलिफायवर. तर या सॅम्पल रिॲक्ट फोल्डर मध्ये आपण कार्ड यूज करता येते का बघू. इथं आपण बटन यूज केलेलं आहे, तर इथं आपण कार्ड यूज करता येते का ते बघू. इथं कार्ड टाकतो मी, इथं पण कार्ड टाकतो, इथं पण कार्ड मॉड्यूल म्हणावं लागेल. नाही, नेटलिफायवर चेक करावं लागेल कार्ड फ्रॉम रिमोट एंट्री. ओके, URL आपण चेक करू तो बरोबर आहे का. हा, इथं तर आहे, पण त्याचं पब्लिक पाथचं मला थोडं चेक करावं लागेल. ज्या ज्या फाईल आहेत ना main.js बाकीच्या, त्याला थोडं कॉन्फिगरेशन करतो मी. तुम्हाला सेम कन्सेप्ट आहे, तुम्हाला फक्त या वेबपॅक कॉन्फिग मध्ये इथं जर तुम्हाला लोकली चेक करायचं असेल तर हा URL असेल, आणि जर तुम्हाला रिमोटली चेक करायचं असेल ऑनलाईन वेबसाईटला तर हा URL आहे. मी याचं ते main.js हे पण अवेलेबल करून देतो तुम्हाला. आता फक्त तिथे remote.js अवेलेबल आहे, पण त्याच्यासाठी स्टॅटिक सर्व्हिंग आपल्याला सुरू करावं लागेल नेटलिफाय मध्ये, आणि सर्व कंपोनंट यूज करावं लागतील. तर त्याचं कॉन्फिगरेशन मी करतो, आणि ते तुम्हाला नंतर ऑनलाईन तुमच्या वेबसाईट मध्ये पण तुम्हाला डायरेक्ट ते कार्ड हे करता येईल. तोपर्यंत तुम्ही डेव्हलपमेंट मोडला चेक करू शकता, म्हणजे स्वतःचे कॉम्पोनंट बनवून. आणि हा कन्सेप्ट आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर ही सर्वात पहिल्यांदा ही प्रोजेक्ट ची जी रेपो आहे ती तुम्हाला क्लोन करून घ्यायची आहे तुमच्या सिस्टमला. त्याच्यानंतर तुम्हाला कंपोनंट बनवायचे आहेत. आता आपण बटन जसं बनवलं तसं, आणि तुम्ही हे सॅम्पल रिॲक्ट म्हणून पण मी एक स्टँड अलोन दुसरा प्रोजेक्ट टाकतो, त्याला पण तुम्ही क्लोन करून घेऊ शकता, आणि तुम्ही साइड बाय साइड ते रन पण करून बघू शकता. या दोघांना मी रन केलं आहे CMD मधून npm run dev करून. दोघांना एका प्रोजेक्ट मध्ये तुम्ही कंपोनंट बनवू शकता, आणि दुसरीकडे इम्पोर्ट करून तुम्ही चेक करू शकता. आणि हे मी नेटलिफायवर थोडं कॉन्फिगरेशन करून सर्व स्टॅटिक फाईल सर्व करतो, आणि ते तुम्ही ऑनलाईन पण त्याच्यानंतर इम्पोर्ट करून हे करू शकता, ऑनलाईन तुमच्या वेबसाईट मध्ये त्याला ऍड करू शकता. आणि ही लायब्ररी मी ओपनच ठेवणार आहे सर्वांसाठी, कारण तुम्हाला कोणाला पण ह्याचे कंपोनंट यूज करता येऊ शकतील, मला आणि तुम्हाला पण. तर याचा सगळ्यात मोठा फायदा असा होईल की सर्वजण याला कंट्रीब्यूट करतील. सर्वजण युट्यूबवर याच्यावर व्हिडिओ बघून हे जे कंपोनंट आहेत ते कंपोनंट बनवून ऍड करतील. आपण एक सिंपल बटनचं एक्झाम्पल घेतलं, पण यात किती पण ऍडव्हान्स तुम्ही कंपोनंट बनवू शकता. आणि युट्यूबवर आहेत, पण हे 10-10 किंवा 5-5 मिनिटांचे व्हिडिओ आहेत, हे बघून तुम्ही कंपोनंट बनवू शकता. त्याच्यानंतर जी आपली वेबसाईट असेल त्याच्यामध्ये तुम्ही कंपोनंट यूज करू शकता, आणि एक वेबसाईट पण बिल्ड करू शकता. तुम्हाला टेम्पलेट कॉपी करायची गरज नाही इंटरनेटवरून. त्या टेम्पलेटमध्ये कॉपीराइट पण असतो, आणि तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये टेम्पलेटची वेबसाईट दाखवताल त्यावेळेस ते खाली कॉपीराइट वाचून ते म्हणतील की हे यांनी स्वतःने बनवलेलं नाही. आणि तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये जर स्वतःने बनवलेलं काहीतरी काम दाखवायचं असेल तर तुम्ही याला कंट्रीब्यूट करायला सुरू करा. आणि त्याच्यामध्ये तुमचे बेसिकली मल्टिपल फायदे आहेत. सुरुवातीला तर तुमचे टीम बिल्डिंगचं पण इथं फायदा आहे. तुम्ही टीम मध्ये वर्क पण करताय, जे तुम्हाला कंपनीत करावंच लागणार आहे. नाहीतर तुम्ही स्वतःची जरी कंपनी सुरू करणार असाल तरी तिथं टीम असतेच. तुम्हाला टीम हँडल करता आले पाहिजे. टीम मध्ये असल्यामुळे तुम्हाला तुम्ही वर्क करू शकता एकमेकांसोबत, आणि काही डाऊट असतील तर ते एकमेकांना विचारू पण शकता. आणि शेवटी मी पण आहे तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर दुसरा मेन फायदा म्हणजे कंपनीमध्ये गिटच यूज करतात सर्वजण, आणि तिथं फक्त गिटहबच्या जागेवर गिटलॅब असेल किंवा बिटबकेट किंवा दुसरा कुठला प्लॅटफॉर्म असेल, पण गिट हे तुम्हाला मस्ट आहे. गिट शिकणं महत्वाचं आहे. मग आपण आता हे गिटहब अकाउंट क्रिएट कसं करायचं ते पण बघितलं. त्याच्यानंतर कंट्रीब्युशन कसं करायचं हे पण बघितलं. रिव्ह्यू कसं करायचा हे मला ऍडमिनला दिसतो. तुम्ही एक नवीन ब्रँच करून जे दाखवलं आहे आता आपण बघितलं ना, तर ते मर्ज करायचं माझ्या हातात आहे. तो रिव्ह्यू झाला. पण दुसरे पण जर काही जणांना HTML CSS असेल जमत असेल तर ते इथं ब्रँच चेक करू शकता. म्हणजे इथं सपोज आता मी सॅम्पल ब्रँच चेक करू शकतो, आणि इथं मी त्याचे कम्पेअर करू शकतो, म्हणजे त्याचे कमेंट मध्ये कुठल्या आता मी ते मर्ज केलेलं आहे.
पण ते मर्ज नसेल तर तुम्हाला इथं चेंज फाईल दाखवल, त्याच्यामध्ये त्याने काय टाकलेलं आहे, कुठल्या फाईल चेंज केल्या आहे, सर्व दिसेल. मी तर बघणारच आहे, पण दुसरे स्टुडंट जर इंटरेस्टेड असतील तर ते पण चेक करू शकतात आणि तिथं पण कंट्रीब्यूट करू शकताय. म्हणजे दुसऱ्यांचे कोड रिव्ह्यू करू शकताय. त्याने काय म्हणजे कुणी काय केलेलं आहे. तिथं जर काय कॉन्फ्लिक्ट असतील तर ते पण आपण रिझॉल्व्ह करू शकतो आणि कमेंट पण ऍड करू शकतो. आता सपोज मी एक सिंपल ब्रांच बनवतो अजून एक. इथे कंपोनंट लायब्ररीमध्ये मी सपोज हा चेंज केलेला आहे मी. तर मी याला स्टेज करतो आणि एक नवीन ब्रांच बनवतो, गिट चेकआउट. तुम्ही ते CMD मध्ये पण ओपन करू शकता. इथे सॅम्पल ब्रांच म्हणून टाकतो मी, सॅम्पल ब्रांच. इथे गिटचा ऍक्सेस नाही वाटते मला, इथं CMD मध्येच करावं लागेल, कारण मी गिट अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल केला ना, त्याच्यामुळे तो ऍक्सेस गेलेला आहे. CLS गिट चेकआउट पण बी सॅम्पल ब्रांच. मला डायरेक्ट मास्टरवर पुश करता येत नाही, त्यामुळे मला ही नवीन ब्रांच क्रिएट करावं लागते. तर मी गिट कमिट करतो, गिट कमिट -b आणि इथं टाकतो ऍडेड बटन कंपोनंट इन कॉन्फिग समस्या टाकतो मी आणि इथं मी गिट पुश करतो ह्या ब्रांचला, गिट पुश ओरिजिन सॅम्पल ब्रांच. पुश केल्यानंतर हा कोड गिट हबला जातो तुमचा. तिथं तुम्हाला सक्सेस किंवा फेल दाखवते. आता सक्सेस दाखवलंय. इथं फाईल किती झाल्यात, टू रिझॉल्विंग 2 लोकल ऑब्जेक्ट्स पुश झालेत असं सांगतो तो, आणि इथं मला लगेच दिसल तो. आणि जरी नाही दिसलं तरी मी इथं मास्टरला क्लिक करून इथं सॅम्पल ब्रांच हे दाखवू शकतो. व्ह्यू ऑल ब्रांचला जाऊ शकतो आणि इथं सॅम्पल ब्रांच म्हणून आलेलं आहे. याला क्लिक करून मी बघू शकतो या ब्रांचवर कोणी काय पुश केलेलं आहे. इथं कम्पेअर अँड पुल रिक्वेस्ट हे तुम्हाला करावं लागेल कम्पेअर, किंवा मी करतो त्याला. आणि याच्यानंतर तुम्ही इथं क्रिएट पुल रिक्वेस्ट झाल्यानंतर इथं तुमचे दाखवल त्या पुल रिक्वेस्ट मध्ये काय काय केलंय तुम्ही. इथं फाईल चेंज म्हणतंय, तर फाईल चेंजेस मध्ये इथं तुम्ही बघू शकता काय काय कोड आहे. आता सपोज आपल्याकडे रणजित आणि हनुमान आहे, तर सपोज हा हनुमानने कोड केलेला आहे आणि रणजितला याच्यामध्ये काहीतरी चुकीचं वाटलं, तर तो इथं कमेंट इथं प्लस क्लिक करू शकतो प्लसला आणि इथं कमेंट ऍड शकतो की दिस इज नॉट करेक्ट म्हणून, दिस इज नॉट करेक्ट. प्रत्येक जण अशा कमेंट ऍड करू शकतो कोणाला काही चुकीचं वाटत असेल तर. स्टार्ट रिव्ह्यू यालाच आपण रिव्ह्यू म्हणतो. म्हणजे रिव्ह्यू म्हणजे एकदा डबल बघायचं त्याला, कोणी काय चेंजेस केलेत त्याला. अशा कमेंट टाकू शकतो, मी पण टाकणारच आहे कोणाचं काय चुकीचं वाटत असेल तर. आणि याच्यामधून पण आपण भरपूर काय लर्न करू शकतो. म्हणजे जे HTML CSS मध्ये ऍडव्हान्स लेवलचे एक्सपर्ट आहेत ते भरपूर आपल्या मिस्टेक सुधारू शकतो आणि पुढे आपण हे करू शकतो, ग्रो करू शकतो. त्याच्यानंतर आपण ऑनलाईन कंपोनंट लायब्ररी हे नेटलिफायवर मी थोडं कॉन्फिगरेशन करून ते पण तुम्हाला अवेलेबल करून देतो. ते तुम्हाला स्टॅटिक सर्व्हिंग सुरू करावं लागेल. त्याच्यानंतर आपण शेवटचा पार्ट होता वेबसाईट विथ कंपोनंट डिप्लॉय. तर सेम कन्सेप्ट आहे, तुम्हाला डिप्लॉयमेंटचं मी नंतर सांगतो, पण तुम्ही सुरुवातीला डेव मोड मध्ये तरी सुरू करा आणि मला एकदा बघू द्या तुम्ही कंट्रीब्युशन करताय का. म्हणजे तुम्हाला कोड जरी एवढं जमत नसेल तरी तुम्ही काय पण कंट्रीब्युट करू शकता, पण सुरू करू शकता. त्याच्याने आम्हाला कळेल की खरंच इंटरेस्टेड आहेत म्हणून तुम्ही. आणि याचा फायदा पण तुम्हाला सांगितलेला आहे. एक तर तुमचं टीम वर्क होईल, तुम्हाला टीम मध्ये काम कसं करायचं हे पण कळेल. आणि कंपनीमध्ये तर हे मस्ट असतो, गिटवर सगळे काम करतात आणि तुम्हाला जॉब मध्ये खूप युजफुल असणार आहे. आणि तुम्हाला ट्रेनिंग मध्ये गिट आणि गिट हब मध्ये खूप डोकं लावायची गरज नाही, तुम्ही आतापासून जर ह्यात कम्फर्टेबल असाल तर. त्याच्यानंतर दुसरा फायदा म्हणजे तुम्ही ओपन सोर्सला कंट्रीब्युट करताय असं तुम्ही इंटरव्ह्यूला सांगू शकताय, इंटरव्ह्यूअरला, ज्याच्याने तुमचं इम्प्रेशन पण पडू शकतं त्याच्यावर. म्हणजे हा खरंच कोड करतोय, हा खरंच याला नॉलेज आहे असं पण इम्प्रेशन पडू शकतंय. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या वेबसाईट बनवू शकताय ज्याच्यामध्ये तुम्ही हे कंपोनंट यूज करू शकता, इथं जे आपण बनवतोय ते. म्हणजे तुम्हाला कुठली जरी वेबसाईट नवीन बनवायची असेल तर तुम्हाला हे सर्व कोड डबल लिहायची गरज नाही. एकदा तुम्ही कंपोनंट बनवला की तुम्हाला लाईफ टाइम तो कंपोनंट अवेलेबल असणार, तुम्ही पुन्हा कुठला जरी प्रोजेक्ट करत असाल तर. आणि ही फक्त तुम्हाला कंपोनंट लायब्ररी इम्पोर्ट करून तो कंपोनंट यूज करायचा आहे. चौथा फायदा असा आहे की तुम्हाला जे मोठे मोठे प्रोजेक्ट असतात, सपोज फेसबुकचा रिॲक्ट प्रोजेक्ट आहे, खूप मोठा प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टला कंट्रीब्युट कसं करायचं हे पण तुम्हाला कळेल. हे तुम्ही स्मॉल पासून सुरू केलं तर इथं गिटहबवर फेसबुक रिॲक्ट म्हणून आहे, तर याला कंट्रीब्युटर इथं दाखवतो किती जण कंट्रीब्युटर आहेत. 1536 कंट्रीब्युटर आहेत रिॲक्ट प्रोजेक्टला. तर तुम्ही या मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला पण कंट्रीब्युट करू शकता इन फ्युचर. आणि तुम्हाला मायक्रोसॉफ्ट गुगल सारख्या कंपनीत रिकॉग्निशन पण मिळेल. म्हणजे तुम्हाला तिथं जॉब पण मिळू शकतो तुम्ही जर तेवढं डेडिकेशनने जर कंट्रीब्युट करत असाल तर.
आणि हा सर्व फायदे पण सांगितलेत तुम्हाला. आणि तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही मला कधी पण विचारू शकता. म्हणजे कुठं काय पण अडचण असेल तर गिट मध्ये किंवा VS कोड मध्ये किंवा अकाउंट स्टार्ट करणे. आणि तुम्हाला जर काय म्हणजे हार्ड वाटत असेल तर तुम्ही ह्याची रेकॉर्डिंग पण मी युट्यूबवर टाकतो. तुम्ही तिथं पण डबल एकदा बघू शकता, म्हणजे कुठला पार्ट जर क्लिअर नसेल तर. तर याच्यानंतर आपण क्वेश्चन बघू. कोणाला काही क्वेश्चन असेल तर त्यांचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. आणि हा पार्ट जो आहे डिप्लॉयमेंट आणि रिॲक्ट आपण नंतरच्या सेशन मध्ये कंटिन्यू करू त्याला. कारण आता जर तो कंटिन्यू केला तर भरपूर जणांना तो थोडं म्हणजे हार्ड वाटेल. आणि याच्यामध्ये आपण प्रत्येक टाईपच्या लायब्ररी यूज करत आहेत. रिॲक्ट तर आपण आता सध्या करतच आहेत, पण कोणाला जर अँग्युलर जमत असेल, कोणाला जर स्वेल्ड जमत असेल किंवा कोणी वेब कंपोनंट मध्ये मास्टर असेल तर ते त्याच्यासाठी आपण सेपरेट वेब कॉन्फिगरेशन बनवू त्याचं आपण, आणि त्याला पण यूज करू आपण. असं नाही की तुम्हाला अँग्युलर जमतंय आणि हा प्रोजेक्ट रिॲक्ट मध्ये सध्या तर तुम्ही अँग्युलर मध्ये करू शकत नाही, असं नाही. आपण कॉन्फिग करू शकतो. तुम्हाला जो जो वेने कॉन्ट्रीब्युट करायचंय ते फक्त मला सांगा, आपण त्याला कॉन्फिगरेशन करू त्याचं. हा. तर कोणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता, मी डबल सांगतो त्याच्यामध्ये. हा. प्रोजेक्ट का तुझा स्वतःचा म्हणतोय का हा म्हणतोय? हा, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक सपोज मी एक इथं फोल्डर बनवतो सॅम्पल म्हणून. इथं मी न्यू प्रोजेक्ट म्हणून बनवतो एक फोल्डर, न्यू प्रोजेक्ट. याला डबल क्लिक करतो आणि इथं CMD ओपन करतो. याच फोल्डरमध्ये पाथला वर क्लिक करायचं आणि इथे CMD ओपन करायचं त्या प्रोजेक्टला ऍक्सेस करण्यासाठी. नाहीतर तुम्हाला ते CD करून त्या प्रोजेक्ट फोल्डरमध्ये जावं लागेल. तर इथं डायरेक्ट आता मला सपोज हे फोल्डरला एक प्रोजेक्ट आहे सपोज इथं माझा, म्हणजे इथे एक HTML फाईल बनवतो मी, index.html. तर हे माझं फोल्डर आहे प्रोजेक्टचं. तिथे एक index.html नावाची फाईल आहे. मला काय करायचं आहे, हा प्रोजेक्ट गिट मध्ये पुश करायचा आहे. तर मी इथं गिट इनिट करणार सुरुवातीला. गिट इनिट केल्यानंतर इथे गिटचं फोल्डर बनल, जे हिडन फोल्डर असेल. आणि हा गिटला आता ह्याच्यामध्ये गिट इनिट झालाय, इनिशियलाइज झालंय, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट आपण गिटवर टाकू शकतो. त्याच्यानंतर मला काय करावं, हे माझं गिटहबचं अकाउंट आहे. तर मी इथं काय आता सपोज ह्या अकाउंटवर मला इथं प्लसला क्लिक करावं लागेल, न्यू रिपॉझिटरी म्हणून करावं लागेल मला एक. तो प्रोजेक्ट टाकण्यासाठी मला एक रिपॉझिटरी बनावं लागते गिटवर. त्याच्यामध्ये मी न्यू प्रोजेक्ट म्हणून त्या फोल्डरचं नाव दिलं तरी चालतंय किंवा तुम्ही दुसरं नाव पण देऊ शकता इथे रिपॉझिटरी. पुन्हा त्याला पब्लिक ठेवायचं, प्रायव्हेट असे दोन ऑप्शन असतात. पब्लिक ठेवलं तर तो सर्वांना दिसेल प्रोजेक्ट, प्रायव्हेट ठेवलं तर स्वतःला दिसेल. तर मी हा प्रायव्हेट करतो सध्या. जर तुम्हाला पब्लिक ठेवायचं असेल तर ठेवू शकता. ही जी आपली कंपोनंट लायब्ररी आहे ही पब्लिक आहे, ते तुम्हाला पण दिसते. आता मी याला प्रायव्हेट करतो, न्यू प्रोजेक्ट म्हणून. आणि हे प्रायव्हेट क्लिक केल्यानंतर इथं मला असे दोन ऑप्शन येतील, HTTPS आणि SSH. जर तुम्ही SSH सेटअप केला असेल तुमच्या मशीन मध्ये तर तुम्ही SSH ची लिंक घेऊ शकता. जर नसेल तर HTTPS ची घेऊ शकता. HTTPS सर्वांनाच वर्क करते. तर तुम्ही लिंक कॉपी करून घेऊ शकता किंवा इथं बटन पण आहे कॉपीचं. आणि तुम्हाला इथं गिट ह्या फोल्डर मध्ये जिथं तुम्ही गिट इनिट केलंय त्या फोल्डर मध्ये तुम्हाला गिट रिमोट ऍड ओरिजिन अशी कमांड आहे. तर तुम्ही ओरिजिन नावाचा रिमोट ऍड करताय. इथं ही कमांड आहे, गिट रिमोट ऍड ओरिजिन. ओरिजिन नावाचा कमांड, ओरिजिन नावाचा रिमोट तुम्ही तुमच्या त्या फोल्डरला ऍड करताय. तर ही तुम्हाला लिंक पेस्ट करायची आहे. म्हणजे तुम्ही गिटला सांगताय की ह्या फोल्डर साठी एक रिमोट ऍड कर ज्याचं नाव असेल ओरिजिन आणि त्याची लिंक ही आहे त्याला ऍक्सेस करण्यासाठी. आणि याला एंटर करतो मी. आता इथं मी चेक करू शकतो तो ऍड झाला का, गिट रिमोट -v तो दाखवलं इथं मला ओरिजिन ऍड झालेला आहे म्हणून. फेच पण करू शकतो आणि पुश पण, म्हणजे ओढू पण शकतो तिथला कंटेंट आणि पुश पण करू शकतो, स्वतःचा ऍड पण करू शकतो. आता मला ते तो जो फोल्डर GHTML फाईल म्हणजे ह्या फोल्डरचा जो कंटेंट आहे तो मला गिटला टाकायचा आहे. तर मी इथं काय करणार, गिट स्टेटस चेक करणार. स्टेटस मध्ये index.html फाईल मला दाखवत आहे, जी की रेड कलर मध्ये दाखवत आहे. म्हणजे ती अजून स्टेज एरिया मध्ये नाही. मला ती स्टेज एरिया मध्ये टाकायचं असेल, गिट ऍड index.html टाकू शकतो मी. आणि जर मल्टिपल फाईल असतील तर मी इथं नुसतं सिंपल डॉट करू शकतो, म्हणजे तो सर्वच फाईल ऍड करेल.
आणि त्याच्यानंतर मी अजून एकदा गिट स्टेटस चेक करू शकतो. आता हे ग्रीन झालेलं आहे फाईल आणि ग्रीन झाली म्हणजे स्टेज झालेली आहे ती. आता तुम्ही डायरेक्ट कमिट करू शकता आणि पुश करू शकता. तर मी इथे गिट कमिट म्हणतो, गिट कमिट, आणि मी इथे काय करू शकतो, फर्स्ट कमिट म्हणू शकतो. कमिट मेसेज टाकायचा असतो. फर्स्ट कमिट म्हणता काय, फर्स्ट टाइम पुशिंग प्रोजेक्ट टू गिटहब, असं काहीतरी कमिट मेसेज टाकू शकतो तुम्ही. पुशिंग प्रोजेक्ट टू गिटहब किंवा तुमचं गिट लॅब असेल तर गिट लॅब. ही मेसेजचं काय एवढं मॅटर करत नाही, इथं काय पण मेसेज असू शकतो तुमचा. आता हे कमिट पण झालंय. आता तुम्हाला स्टेटस चेक केल्यानंतर काय दाखवणार नाही, कारण ते कमिट पण झालंय. तुम्ही डायरेक्ट पुश करू शकता. ते एका लेवल असतात, गेट मध्ये लेवल असतात. सुरुवातीला अनस्टेज एरिया असतो, त्याच्यानंतर स्टेज एरिया असतो, त्याच्यानंतर कमिट झालेले फाईल्स असतात आणि त्याच्यानंतर पुश करायचं असतं. आता गिट पुश ओरिजिन मास्टर, प्रत्येक प्रोजेक्टची मेन ब्रँच मास्टर असते, त्यामुळे तुम्ही मास्टरला पुश करू शकता डायरेक्ट. आता हे पुश करेल हा प्रोजेक्ट. एक मिनिट, हा टाइम घेतोय. जर ते काय दाखवत नसेल तर ती प्रेस करा, एंटर किंवा सीएमडी कधी कधी हँग होतो. तर इथं गिट पुश ओरिजिन मास्टर झाल्यानंतर हा 100% दाखवत येतं. टोटल 3 म्हणजे याने ऑब्जेक्ट पुश केलेले आहेत. आणि तुम्ही आता ह्या पेजला रिफ्रेश करू शकता कंट्रोल आर प्रेस करून. तर तुमचा हा जो काही फोल्डरचा कंटेंट होता तो आता गिट हबला आलेला आहे. राजेश, कळलं ना कसं करते? हा, त्याच्यानंतर तुम्हाला जर कंट्रीब्युटर दुसरा कोण जर वर्क करत असेल आणि तुम्हाला त्याने केलेला कोड जर पुल करायचा असेल तर फुल ओरिजिन मास्टर करू शकता तुम्ही. त्याच्याने दुसऱ्याचे चेंजेस पण तुमच्या सिस्टम मध्ये येतील. ही सिंपल कमांड आहे. हा, नाही त्याला सिंपल जावास्क्रिप्ट. आता इथं बघा ना, हा कंपोनंट लायब्ररीची जे प्रोजेक्ट आहे ना माझा, गिट हबला दाखवतो मी डायरेक्ट. हा रिॲक्ट, इथं फक्त रिॲक्ट नाव दिलंय, रिॲक्ट नाव दिलंय, पण हे नाव चेंज करतो मी. आणि याच्यामध्ये एसआरसी मध्ये जर गेला तुम्ही तर इथं तुम्हाला रिॲक्ट दिसेल, व्हॅनिला जीएस, व्हॅनिला दिसेल. तर इथं व्हॅनिला मध्ये रिॲक्टचा काय संबंध नाही. तुम्हाला जर रिॲक्ट जमत नसेल तर तुम्ही व्हॅनिला मध्ये बनवू शकता ना. इथे कंपोनंट्स आहे, कंपोनंट्स मध्ये बटन. हे जे बटन बनवलं ते आपण व्हॅनिला जीएस मध्येच बनवलंय. आता रिॲक्टचा काय संबंधच नाही. हे सगळं सिंपल जावास्क्रिप्टच आहे ना, सिंपल. आणि याच्यात पण ज्यांना जावास्क्रिप्ट पण जमत नाही त्यांना पण इथं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांना फक्त इथं बटन हे एक नाव चेंज करायचं आहे. ते जिथं जिथं बटन दिसतंय ते नाव चेंज करायचं आहे फक्त. आणि हाच कोड असणार आहे सर्व. बाकी काय चेंजेस नाही, फक्त नाव. ज्यांना जावास्क्रिप्ट पण जमत नाही आणि त्यांना फक्त चेंजेस कुठे करायचे आहेत, index.html मध्ये आणि style.css मध्ये. HTML मध्ये तुमचा HTML चा पार्ट असेल जो की डिस्प्ले करण्यासाठी एक स्ट्रक्चर बनवतो, आणि style.css मध्ये त्या स्ट्रक्चरला डिझाइन असेल स्टाईल करण्यासाठी. याचं मी नाव चेंज करतो. हा रिॲक्ट स्पेसिफिक नाही, तुम्ही सिंपल HTML पासून पण स्टार्ट करू शकता. याचं लगेच नाव चेंज करतो वाटलं तुम्ही. हा, कुठलं? हा, तुम्ही इथे येऊन पण टाकू शकता ना. इथे येऊन सपोज मला चेंजेस करायचे असतील तर GitHub वर ते बघावं लागेल. ऍड फाईल म्हणू शकता तुम्ही. पण हे खूप अवघड आहे, म्हणजे तुम्हाला एक एक फाईल ऍड करावं लागते आणि खूप हार्ड होईल, ते टाइम वेस्ट होईल तुमचा भरपूर गिटवर. त्यापेक्षा तुम्ही लोकलला करू शकता. व्हीएस कोड मध्ये तुम्हाला इंटरॅक्टिव्ह आहे, किती फाईल एडिट केल्यात, किती नाही, स्टेज आहेत का, चेंज आहेत, हे सगळं इथं दाखवलं तुम्हाला. मग तुमचा टाइम भरपूर सेव्ह होईल. तुम्ही हा व्हिडिओ डबल बघू शकता जर तुम्हाला कुठं काय अडचण असेल तर. मी युट्यूबला पण टाकतो हा व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर ऑनलाईन लायब्ररी आणि रिॲक्ट आणि याच्याबद्दल आपण अजून एक सेशन ठेवू, कारण भरपूर जणांना ते थोडं हार्ड वाटेल एकाच सेशन मध्ये सर्व सांगितलं तर. म्हणजे हे बेसिक तुम्हाला सुरू करण्यासाठी तर हा व्हिडिओ सफिशियंट आहे. तुम्हाला सुरू कसं करायचंय काम याच्यासाठी तर हा एवढं तुम्हाला सफिशियंट आहे. आणि याचं मी युट्यूबवर पण व्हिडिओ अपलोड करतो. आणि जर याच्यामध्ये पण तुम्हाला कुठं काय अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओ बघा अजून एकदा. आणि ते व्हिडिओ बघून पण तुम्हाला काय अडचण असेल तर मग मला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो आता.